आपण आलोय काजूच्या फॅक्टरीमध्ये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे काजू बनतात आणि सुरुवात पण केली आहे खायची. एकदम वेगवेगळ्या प्रकारचे काजू इथे बनतात. कुठले ते गावठी आहेत का? आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण अख्ख्या गोणी भरून काजू तिथे अर्धे सोललेले आहेत आणि अर्धे सोलायला आहेत. म्हणजे मशीन मध्ये सोलतात की डायरेक्ट सोलतात रे? आता आपण आतमध्ये येऊन बघूयात कसं काय बनतात काजू. तुम्ही बघू शकता. चिकट लागतं का हातांना ते? तर हाताला ते ब्लॅक लागतं म्हणून रॉकेल आणि ग्लव्स घालून ते काजू काढण्यात येतात. तर अशा प्रकारे काजू करतात हे त्या फॅक्टरीमधून. लाईट नाही आहे का? मशीन आहे सोलायची काजू आणि तिथे टाकले की ते तिथून तसे निघतात आणि मग नंतर ही पुढची प्रोसेस. इथे भरतात मग आणि मग इथून असं भरतात. पेट्रोल पण लावतात ना ते हाताला. कारण ते चिकट लागत असेल ना? चिकट लागतं का? तर ओव्हरऑल आता आपल्याला हा दाखवणार आहे. आता आपल्याला पूर्ण फॅक्टरी दाखवणार म्हणजे जिथे बॉइलिंग करतात. ह्याच्यात पूर्ण काजू आहेत का ह्या पोत्यांमध्ये? टर्फल. अच्छा, काजू काढलेले टर्फल म्हणजे हा काजूचे हे पूर्ण पिशवत आहे बघा. 80 किलो काजू होतो आपण. हा, त्यावर आग पेटवतो. आग पेटलो 150 वर काटा आला ना, काटा झिरो राहतो. मग वाफ सुटतो त्याच्यात. मग 16 मिनिटं वाफ ठेवतो त्याच्यात. 16 मिनिटाला 80 किलो काजू राहतात त्याच्यात. बापरे. त्याच्यात आग पेटवतो. 150 वर काटा आला ना सोडतो. मी वाफ अशी सोडतो. 15 मिनिटं लावतो. मग खालसून वाफ येणार आपल्याला. वाफ आली तर मग इकडे आणून ओततो. आणि मग इकडे सगळं बॉइलिंग वगैरे झाल्यानंतर एकत्र करून काजू भरतात. म्हणजे एक एक काढायला लागतील ना आता? बापरे, पूर्ण दिवस जात असेल. हो, खूपच डेंजर काम आहे. आणि इकडे ह्याच्यात काय आहे? तिकडे काय गोडाऊन आहे ते काजूचंच का? हो. आणि इकडे या साईडला काजूचं गोडाऊन आहे. आणि मग नंतर हे काजू एकत्र करून मस्त बॅग मध्ये पॅक वगैरे करून ते विकायला ठेवतात. काय कसे आहेत? हे 600 रुपये आहेत आणि हे 700 रुपये सोललेले मिक्स मध्ये. आणि ही मोठी साईज आहे किती? 700 रुपये. तर ते ऍड्रेस फ्रेश तुम्हाला सांगितलं ना वेगवेगळ्या प्रकारचे इथे मसाला काजू इथे दिसत नाही. लाईट गेले. आणि चुरा पण असतात काजू ड्रायफ्रूट साठी. मॅगी बिगी आहेत. मॅगीचे काजू? मॅगी मसाला मिक्स केलेले. कसं लागेल ते? कलरचे ग्रीन चिल्ली फ्लेवर आहे. आपण टेस्ट करून बघूया. हा मॅगीचा आहे आणि हा ग्रीन चिल्ली फ्लेवर. मॅगी फ्लेवरचा आहे आणि एक चिल्ली फ्लेवरचा आहे. फक्त आतमधून तसेच काजूची त्याला आणि जसं नॉर्मल आपला मॅगी मसाला असतो ना तसं मिक्स केलेला आहे आणि उन्हात वाळवलाय. आणि तुम्ही बघू शकता इथे रेट आहे सगळे. काजूचे दर वाढवलेत सध्या. तुकडा 600, पाकळी 650, फ्लेवर मध्ये 850 असे रेट. आणि गोष्ट एक अशी आहे की काजूचा रेट हा चेंज होत असतो. म्हणजे जसं सीझन असेल त्यानुसार काजूचा रेट बदलत असतो. म्हणजे फिक्स असं काय रेट नसतं. क्वांटिटीमध्ये काजू आहे तिथे. हा जरा मोठा काजू आहे आणि हे छोटे साईजनुसार आहेत. आणि हा बघा हा 200 ग्रॅमचा. हा जो छोटा बोललीस तो 600 रुपये ना मिक्स येतो. आणि हा 100 ग्रॅमचा. पण ते 100 ग्रॅमचे पॅकेट होते का? 10 पॅकेट कमी ना जास्त घ्यायचे. जास्त खूप जास्त घ्यायचे. म्हणजे आपण इथं
छोटे पॅकेटच घे, तुला ओपनला बरं पडतं. 200 ग्रामचं सांग. 200 ग्राम. हा वर्षभर पण खराब होत नाही तुझा. हा वर्षभर 3 सांगा. हा वर्षभर खराब होत नाही. अच्छा हा ना हा वर्षभर खराब होत नाही. 3 करा. हा 3. काजू घेतलेले आणि शुभमदानी पण खास त्याच्या मैत्रिणींना वाटायला काजू घेतले आणि अक्षराने पण अक्षराच्या बायकोला घेतलेत ना. केनरची बायकोला नाही तर घरात नाही. हे बघा शिवशक्ती आमच्याकडे वेगळे एकदम होलसेल प्रकारचे काजू भेटतात तिथे. अशी फॅक्टरी इकडे आणि इकडे गोडाऊन आहे त्या दादांनी सांगितले. आणि ही आहे ती जागा जिथे भेटतात होलसेल दरात काजू. तर काय जात आपलं सगळ्यांनी खूप भरपूर काजू घेतले इथून. राहू दे का मग इथेच. पॅकिंगला टाइम जाईल, एवढे बनवायचे. टाइम जाईल का पॅकिंगला. टाइम जाईल का पॅकिंगला. नंतर आलं तरी चालेल का. किती वेळ लागेल आता. संध्याकाळी येतो मग. पण इथे टाइम जाईल थांबायला म्हणून आम्ही त्याला जस्ट पॅकिंग करायला सांगतो. पण खूप पॅकिंग करायचे मला एवढं टाइम नाही बोलणार. सो चलो अब नेक्स्ट डेस्टिनेशन. टाइमपास खूप भारी टेस्ट. एक खाल्ला का खायचंच राहायची इच्छा झाली राजाला. तो काय नाही तर माझ्या लाडक्या बहिणीला काजू देते कारण ती उचललीच नाही. पिल्लू घे. तर इथे आम्ही मस्तपैकी काजू घेतलेले आहेत आणि त्या काजूंची इकडे पॅकिंग होताना आपल्याला दिसते आणि वजन करून पॅक करतायत ते. 3 महिने राहतात हे पॅकिंग काजू पॅकेटमध्ये आणि इथे हे भरते जातात. का तुम्ही जर इकडे कोकण कुडाळ साईडला जर तुम्ही आलात तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा तुम्ही. आणि या शॉपचं नाव आहे शिवशक्ती आणि ते होलसेल रेटमध्ये काजू मिळतात. एकदम फ्रेश येते आणि ह्याची टेस्ट पण खूप छान आणि यमी लागली. काय ट्रेनने यायचं. तुमच्या इथून ही येते बघ गाडी कर्जतवरनं. कोणाला घेऊन येऊ. कोणाला घेऊन येऊ. आई बाबांना येऊ नक्कीच. यायला सांग. मी रिक्षा पाठवतो घेऊन घ्यायला जातो. फक्त माझ्या नंबरवर फोन करा. गाडीचा नंबर सांगितलं की ना. येऊ नक्कीच येऊ. कधी आपली काय गाडी नाहीये. हो येऊ नक्कीच. तर येऊयात आपण. मम्मी पप्पांना घेऊन पण येऊयात बाबांच्या घरी. खूप भारी बाबा आहेत आई बाबा आणि खूप भारी त्यांचा स्वभाव पण. इथल्या कोकणमधल्या सगळ्याच माणसांचा स्वभाव वगैरे चांगला आहे. आता आम्ही 2-3 घरी पण जाऊन आलेलो. तर